नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सफेद वाटाण्याची भाजी. आणि वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी मी 1 कप वाटाणे भिजत घातले होते रात्रभर. ते भिजवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे लहान लहान 2 ते 3 बटाटे त्याच्या साली काढून अशा खापा करून घेतलेल्या आहेत. इथे मी फोडणीसाठी कढीपत्ता, हिंग, जिरा आणि मोहरी घेतलेली आहे. 1 टोमॅटो घेतला आहे मीडियम साईज बारीक कापून. 1 मोठा कांदा घेतलेला आहे. इथे ओलं नारळ घेतलेला आहे, लागेल तेवढाच वापरायचं आहे. आणि कोथिंबरी याची पेस्ट करून घेणार आहे. फोडणीसाठी तेल, मीठ, हळद, गरम मसाला, आगरी मिक्स मसाला आणि लागेल तेवढं पाणी घेतलेलं आहे. आता आपण फोडणी टाकणार आहोत. मी इथे पॅन ठेवलेला आहे. पॅन आपला छान गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकते. त्यात मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता चांगला तडतडलेला आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि किंचित हिंग टाकते. त्याच्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो टाकून व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घेते. 5 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपला कांदा शिजलाय का. कांदा टोमॅटो छान शिजले, मऊ झाले. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. त्यात टाकते मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आगरी मिक्स मसाला टाकते आहे. जर तुमच्याकडे आगरी मिक्स मसाला नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला तुम्ही वापरू शकता किंवा लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. आणि गरम मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे. त्यातच आपण टाकणार आहोत वाटाणे आणि टाकणार आहोत बटाटे. हे पण आपण छान मिक्स करून घेऊया. त्यात आपण टाकणार आहोत 1 ग्लास पाणी वाटाणे शिजण्यासाठी. आणि तोपर्यंत आपण वाटाणे शिजतायत तोपर्यंत आपण नारळाची पेस्ट तयार करून घेऊया. आता हे आपण मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं शिजवून घेऊया. आपण 10 ते 12 मिनिटासाठी ठेवलेलं होतं. बघूया, जवळजवळ 15 मिनिटं झाली आहेत. आपले वाटाणे छान शिजले आहेत. बटाटा पण छान शिजलाय. आता आपण त्याच्यामध्ये हे ओल्या नारळाची आणि कोथिंबीरची बनवलेली पेस्ट टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. छान मिक्स करून घेते. आणि आता हे सगळं संपूर्ण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मसाले आणि पेस्ट व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घेऊया. 7 ते 8 मिनिटासाठी आपण शिजायला ठेवलेलं आहे. त्यातच आपण चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊया. आणि हे आता मी मंद
मंद ठेवते गॅस, एकदम बारीक करून ठेवते, मंद आचेवरती ठेवते. 8 मिनटं झालेली आहेत. बघूया, ही वाटाण्याची भाजी मस्त तयार झालेली आहे. मस्त वास सुटलाय घरामध्ये. आता मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. सफेद वाटाण्याची भाजी आपली तयार आहे. ही भाजी आपण दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये खाऊ शकतो, सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकतो. अशी ही वाटाण्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.